230 mm, take modification factor is equal to 1.8, use M20 concrete and AC 415 steel. Show reinforcement detail also. So first of all, we have to write down the given data. तर तुमचं माईक म्यूट आहे. आता येते का ऐकू? येते. ओके. लाईव्ह लोड किती दिलाय? लाईव्ह लोड दिलाय आपल्याकडे 2 kN/m². बरोबर आहे का? आवाज येतोय ना रे? हॅलो. येस सर. मला काही तुमचा रिप्लाय मला काही कळलं नाही काही यामध्ये. बरं ठीक आहे. बेअरिंग किती दिलंय? 330 त्यानंतर मॉडिफिकेशन फॅक्टर एक दिलाय 1.8. कॉन्क्रीट ग्रेड दिलंय FCK इज इक्वल टू 50 स्क्वेअर. नंतर FY दिलाय. FY किती दिलाय? 415. So what is the first step? डेप्थ कॅल्क्युलेशन. डेप्थ. हॅलो Okay. सर, हा, लिंक मिळालेली नाहीये, ग्रुपवर लिंक टाका ना. प्रत्येक वेळी काय कॅलेंडर मध्ये दिसते ना? करतो शेअर. नाही दिसत.
ठीक आहे. पहिली स्टेप आहे डेप्थ कॅल्क्युलेशन. फास्ट घेऊया. आज एक Hello, प्रॉब्लेम sir. झाला पाहिजे. हा बोला. सर ग्रुपवर हा. लिंक पाठवा की पोरा पाठवली की बाळ पाठव मला. बर. आज एक प्रॉब्लेम झाला पाहिजे बरं का. अरे एका जरा स्पीड वाढलं पाहिजे. कॅल्क्युलेशन झाल्याशिवाय सोडणार नाही. जेवला बिवला नाही मला काय सांगणार. डेप्थ कॅल्क्युलेशन कशी करणार? सांगा पट. होत नाही काय? D is equal to tan divided by modification sir. Divided by 20 into modification factor. Equal to किती येणार? स्पॅन किती आहे आपला? त्यासाठी पहिल्यांदा इफेक्टिव्ह स्पॅन काढला पाहिजे. बरोबर आहे का? स्पॅन किती येणार? स्पॅन किती येणार? आवाज येतो का रे? मॉडिफिकेशन फॅक्टर दिलाय. मॉडिफिकेशन फॅक्टर किती दिलाय? 1.8. कॅल्क्युलेशन करा. एकशे 4.16. राउंड अप करा. किती करणार? 105 करूया. राउंड अप येतं नाही. पुढच्या स्टेप राउंड अप करायचं. बरोबर. डेप्थ झाली. ही स्मॉल डेप्थ झाली. आता कॅपिटल डी काढायचं. त्यानंतर कॅपिटल डी काढायला काय करायचं? कव्हर प्लस 5/2. 5/2 बरोबर. Capital D is equal to D plus cover plus diameter divided by 2. आपली डेप्थ किती आली? 104.16 प्लस कव्हर याच्या आधीच्या स्टेपला ॲझ्युम करायला पाहिजे होतं. ॲझ्युम कव्हर 20 mm. मग कव्हर किती झालं? 20. किंवा ह्या स्टेपला जर लिहिणार असला तरी इथं पुढचे स्टेप झालं तर कंसात लिहायचं ॲझ्युम कव्हर 20 mm प्लस 5/2 म्हणजे किती? 12 mm चा बार ॲझ्युम करायचा भागिले 2 म्हणजे हे तुमचं उत्तर किती होणार आहे? 130.16. 130. 130.16. आता ही राउंड अप करा. ते 135 mm. डेप्थ अवेलेबल D अवेलेबल
किती होणार 135 वजा 20 वजा 12/2 किती अवेलेबल होते 110. एकशे 9 होते सर. एक्झॅक्ट सांगा 109. बर डेप्थ अवेलेबल होणार. त्यानंतर परत काय करणार होता इफेक्टिव्ह लेंथ फाइंड आउट करायची. is minimum of following. पहिला क्रायटेरिया काय क्लिअर स्पॅन प्लस डी इफेक्टिव्ह डेप्थ. क्लिअर स्पॅन किती आहे आपला 3.75 प्लस इफेक्टिव्ह डेप्थ किती आली 109 म्हणजे किती झालं किती झालं 112.75. किती सर MM आणि मीटर ते दिले तुम्ही. हा बरोबर 109 गेला म्हणजे किती झालं 3.59. तीन 3.859. मीटर राईट. एकच मिनिट जरा कॅल्क्युलेशन चेक करतो. ओके बरोबर. परत दुसरा क्रायटेरिया काय एल इज इक्वल टू क्लिअर स्पॅन एरी. क्लिअर स्पॅन किती 3.75 प्लस पेअरिंग किती 0.230 म्हणजे किती झालं 3.908. 80 बरोबर. क्लिअर स्पॅन देअरफॉर क्लिअर स्पॅन किती आला 3.859 क्लिअर स्पॅन. आता काय काढायचं आहे नेक्स्ट स्टेप बेंडिंग लोड कॅल्क्युलेशन. लोड कॅल्क्युलेशन स्टेप 1 लोड पहिल्यांदा डेड लोड काढायचं. डेड लोड इज इक्वल टू काय डेड लोड इज इक्वल टू काय सांगितलं एरिया इंटू इंटेन्सिटी. एरिया किती येणार 1 मीटर इंटू डेप्थ लांबी झाली तर डेप्थ किती आहे 0.109 बरोबर आहे इंटू डेन्सिटी किती आहे 25 म्हणजे किती झालं 2.7. 25.10 येते ना पर्सेंटेज 2.5 65 येते का बरं 725 येते. युनिट काय येणार याला काय येणार किलो न्यूटन पर मीटर. हा बरोबर युरिया नाही आहे लक्षात ठेवायचं. डेड लोड झाला त्याच्यानंतर कुठला लाईव्ह लोड. लाईव्ह लोड दिला काही नाही दिला अजून लाईव्ह लोड दिलाय 2 किलोमीटर डायटिंग दिलं. एरिया इंटू इंटेन्सिटी
एरिया किती 1 इंटू 1 करायचं लक्षात इंटू 2 इज इक्वल टू 2 सॉरी इथं त्याने मीटर स्क्वेअर मध्ये दिलाय ना मीटर स्क्वेअर मध्ये दिलाय म्हणताना इथं एकदाच इंटू 1 करायचं कारण मीटर स्क्वेअरला जर 2 वेळा 1 मल्टिप्लाय केलं तर ते किलोमीटर मध्ये होणार बरोबर आहे त्याला एकदाच 1 मल्टिप्लाय करायला पाहिजे हे लक्षात आलं का लाईव्ह लोड येस सर ओके फ्लोअर फिनिश दिले का एफ नाही दिलं हो का जनरली कसं असतंय आता इथं फक्त लाईव्ह लोडच फक्त दिलाय 3 लोड घ्यायचे असतात डेड लोड लाईव्ह लोड आणि फ्लोअर फिनिश आता ह्या केसला फ्लोअर फिनिश दिलेलं नाही आता फ्लोअर फिनिश तुम्हाला ऍझ्युम करावं लागतं ठीक आहे आता फक्त ह्या स्टेपला मी स्टेप लिहितोय कारण इथलं मला डायरेक्टली ऍझ्युम केला म्हणून सांगायचं 3 फ्लोअर फिनिश is not given so assume किती करायचं F is equal to 1 किलो न्यूटन पर मीटर एवढा ऍझ्युमच करायचं कळलं लक्षात दिला नसेल तर ऍझ्युमच करायचं असेल तर जो दिलाय तो घ्यायचा लक्षात जोपर्यंत इथं टोटल बघा कधी ऍझ्युम करायचं नाही सांगतो तुम्हाला इथं टोटल लोड लाईव्ह लोडच्या ऐवजी टोटल लोड म्हटलं असतं मागे एक प्रॉब्लेम झालाय आपला टोटल लोड म्हटलं असतं तर कोणताही लोड ऍड करायचं नाही 1 मिनिट मागच्या प्रॉब्लेमला दाखवतो तुम्हाला हो गायचं म्हणजे त्या प्रॉब्लेमला फॉर टोटल लोड म्हटलं तिने टोटल लोड म्हणजे काय सगळा लोड त्यांनी बेरीज करूनच दिलेला आहे फक्त नुसता कोणता जरी एक असं लोड दिला असता लाईव्ह लोड किंवा डेड लोड तर त्यावर मात्र तिन्ही कन्सिडर करावे लागतात लक्षात आलं का येस सर ओके लक्षात टोटल लोड मग टोटल लोड काय झाला या तिघांची बेरीज करा 2.725 किती आलं 5.725 आलं का बघा टोटल लोड आलं त्याच्यानंतर परत काय करायचं फॅक्टर्ड लोड त्यालाच आपण डिझाईन लोड म्हणतो WD इज इक्वल टू किती येणार 5.725 इंटू 1.5 इज इक्वल टू किती झालं 8.58 8.28 सर 8.28 8.5875 बरोबर बरोबर आहे आहे ना बरोबर आहे. मी कन्फ्युज झालो तर ठीक आहे असू दे किलोमीटर पर मीटर ओके डन फॅक्टरेड लोड आला त्याच्यानंतर परत काय करायचं आहे स्टेप बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन बरोबर नेक्स्ट स्टेप 3 बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन बेंडिंग मोमेंट MD is equal to WD into LE square बरोबर आहे ना डिवायडेड बाय 8 म्हणजे किती झालं WD किती आले आपले 8.5875 LE किती LE किती घेणार 3.859 3.859 स्क्वेअर बरोबर मिनिमम घ्यायचं बरं का दोघांच्या पैकी त्याच्यानंतर डिवायडेड बाय 8 किती आलं उत्तर 16.48
किलोन्यूटन मीटर. राईट. डिझाईन मुवमेंट झाली. तर काय करायचं नेक्स्ट स्टेप? चेक फॉर डेप्थ. बरोबर. सर 15.9 येते आन्सर. 15.98. जरा चेक करतो एक मिनिट. हो सर 15.98. वेट चेक करतोय. हो 15.98. 8.58 75 इंटू 3.859 वर्ग ते झालं भागिले 8. हा 15.98 बरोबर. फॉर डेप्थ. डेप्थला चेक घ्यायचा आहे. कसं करणार? MD इज इक्वल टू लिमिटिंग. डिझाईन बेंडिंग मोमेंट किती आहे? 15.98 इंटू 10⁶. किलोन्यूटनचं मीटरमध्ये किलोन्यूटनचं न्यूटन MM मध्ये केलं इंटू 10⁶. आणि ग्रेड किती आहे आपली? 415. बरोबर आहे का? 415 आहे. मग 415 साठी किती झालं? 0.138 इंटू FCK BD स्क्वेअर. डेप्थ किती येणार? डेप्थ इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 15.98 इंटू 10⁶ बरोबर बाय 0.138. किती 20 इंटू बी किती आहे? 1000. किती आली डेप्थ? 76.09 mm. आपण किती दिल्या? 109 दिले. डेप्थ रिक्वायर्ड. The depth provided is 109 mm is greater than depth required 79.09. Therefore, okay. Done. डेप्थचा चेक ओके झाला. त्याच्यानंतर आता काय करायचं आहे? Reinforcement and spacing. बरोबर. Reinforcement. Reinforcement काढायला डायरेक्टली सिम्पली AST चा फॉर्म्युला वापरायचा. AST इज इक्वल टू रेन्फोर्समेंट काढताना आता तुम्हाला 2चे रेन्फोर्समेंट काढायला पाहिजे. एक मेन स्टीलची आणि डिस्ट्रीब्युशन स्टीलची. पहिल्यांदा आपण मेन स्टीलची काढून घेऊया. मेन स्टीलची रेन्फोर्समेंट फॉर मेन स्टील फॉर्म्युला सिम्पली वापरला. AST इज इक्वल टू 0.5 FCK 0.5 into FCK upon FI into 1 minus in bracket 1 minus 4.6 MD into FCK BD square into BD 0.5 into 20 दिले. 415 वजा in bracket 1 minus square root 1 minus 4.6
आणि आपली मॅक्झिमम बिल्डिंग मुवमेंट किती आले 0.65 आले 15.98 into 10⁻⁶ divided by 20 into 1000 आणि आपली डेप्थ किती आहे 109. टेस्ट किती येते मग 443.74 mm². 400 443.4 असतं. 443.4 mm². बरोबर. स्पेसिंग आता स्पेसिंग काढायचं ॲझ्युम 12 mm डायमीटर. इथं वरती आपण 12 mm घेतलाय बार कुठं स्टेप नंबर 1 ला डेप्थ कॅल्क्युलेशनला इथं 12 चा 12 ॲझ्युम केलाय. मग इथं सुद्धा 12 mm चा बार घ्यायचा ॲझ्युम 12 mm डायमीटर बार. स्पेसिंग किती येणार 1000 into area of one bar divided by AST 1000 into area of one bar 5/4 into AST किती येतं बघ 254.87. त्याला आपण किती करायचं 254च्या ऐवजी 250 करायचं. मॅक्झिमम स्पेसिंगचा फॉर्म्युला काय 3D और 300. 3D डेप्थ किती आहे आपली 109. किती झालं 109च्या तिप्पट 327 किंवा 300. राईट. डिस्ट्रीब्युशन स्पीड आपला ग्रेड किती आहे ग्रेड 415 आहे. डिस्ट्रीब्युशन स्ट्रील हे 0.15% आहे. 0.12 ना सर. टॉर्च स्टील आहे ना माइल स्टील 10 बरोबर 0.12 बरोबर. माइल स्टील असेल ते एकदा लिंक ठेवूया डिस्ट्रीब्युशन और FE 250 AST is 0.50% of AG. For FE 415 and FE 500 AST is equal to 0.12% of age. Right. And AST is equal to 0.12% of age. 1000 into AG इथे किती करणार आता AG म्हणजे 0.12 divided by 100 into 1000 into Capital D. capital D. ओव्हरऑल डेप्थ घे. डेप्थ किती आलं आपलं 135.
ठीक आहे. एकशे 75 येते का? एकशे 62 येते सर. 62 येते. 0.12 divided by 100 into 1000 into 150. एकशे बरोबर, 62 येते सर. 162 mm². अजून 6 mm डायमीटर बार स्पेसिंग किती झालं? 1000 into area of one bar divided by AST 1000 into 5/4 into 12 square divided by AST. 1000 into 174 आलं. म्हणजे आपण किती करे मॅक्झिमम स्पेसिंग 5D और 450. 5D म्हणजे 135 450. सहाशे 75. करा का इथपर्यंत डन. प्रॉब्लेम संपलेला आहे. काय अडचण आहे का इथपर्यंत? 16 मीटर वापरलाय का 6 mm वापरलाय? डिस्ट्रीब्युशन स्टीलला का? हा 6 mm. सर इथं D 109 येणार ना? नाही, ओव्हरऑल डेप्थ आहे. ओव्हरऑल डेप्थ नाही. एक मिनिट. 5 into 109. हा बरोबर. 109 किती येते? 109 गुणिले 105. 545. 545. अजून काय शंका? सर डायग्राम एव्हरेज क्वेश्चनला कंपल्सरी असतं. हो, प्रत्येक पेशंटला डायग्रामचे 1 मार्क आहे. वरती जी काढली आपण तीच डायग्राम वाटल्यास एकदा अनेकदा ड्रॉ करतो. हीच डायग्राम आहे. तिथं काय काय दाखवायचं त्याच्यामध्ये मेन स्टीलचं डायमीटर किती आलं, त्याचं स्पेसिंग किती आलं आणि डिस्ट्रीब्युशन स्टीलचं डायमीटर किती आला, त्याचं स्पेसिंग किती आलं, या गोष्टी दाखवणं कंपल्सरी आहे. मेन स्टीलचा मला 12 mm आणि त्याचं स्पेसिंग किती आलं, मेन स्टील बार 250. चेक करा. मी काय चेक केलं 250 बघतोय. हॅलो हा बरोबर. सर, आपण 6 mm बार वापरून स्पेसिंग काढलंय का नाही ते जरा रिपीट करा. एक मिनिट. 1000 गुणिले 5/4
इंटू 6चा स्क्वेअर डिवायडेड बाय AST किती आहे? डिस्ट्रीब्युशन स्टीलचा इथे AST पकडायचा. डिस्ट्रीब्युशनचा AST किती आहे? 162. 174.53 बरोबर आहे. नाही AST वेगळा आपल्याला. AST डिस्ट्रीब्युशन स्टीलचा घ्यायचा, मेन स्टीलचा घ्यायचा नाही. आता आपण स्पेसिंग कशाचं काढालोय? डिस्ट्रीब्युशन स्टीलचा काढालोय ना, म्हणताना AST घेताना सुद्धा डिस्ट्रीब्युशन स्टीलचाच घ्यायचं. हे झालं मेन स्टील. आता डिस्ट्रीब्युशन स्टील कुठे झालं? 6 mm डायमीटर आणि त्याचं स्पेसिंग किती झालं? सगळ्यात मिनिमम आहे 170. ह्या दोन गोष्टी एकदम महत्वाच्या आहेत, मेन स्टील आणि डिस्ट्रीब्युशन स्टील. आणि सायमल्टेनियसली तुमची इफेक्टिव्ह डेप्थ किती आली? इफेक्टिव्ह डेप्थ आली आपली 109. कव्हर किती 20चं प्रोव्हाइड केलंय आणि ओव्हरऑल डेप्थ झाली आपली 135. सर डिस्ट्रीब्युशन बार किती पण दाखवायची? मग हे नंबर ऑफ बार्स म्हणताय काय तुम्ही? हो. ते किती गोल करायचं? हा ते काय नाही, त्याला काय विषय नाही. ते किती पण दाखवा तुम्ही. कमीत कमी 4 तरी येऊ देत. बोथ एंडला 1-1 आणि मध्ये 2. ठीक आहे. तर त्याच्यानंतर याचं बेअरिंग किती आहे? 230 आहे. त्याच्यानंतर स्लिप पॅन आहे 3.750. नंबर किती झाला? 3750. अशी फिगर येणं अपेक्षित आहे. या फिगरला 1 मार्क आहे. आलं लक्षात? येस सर. ओके ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण. ठीक आहे. पुढचा प्रॉब्लेम आता सोडवायला काही हरकत नसावी असं मला वाटतं. कॅल्क्युलेट. हा आता फक्त इथं वर्किंग लोड कॅल्क्युलेट करायचंय. सिम्पल आहे स्टेप. काय काय करायचं सांगा आता तुमचं लॉज हवं. कॅल्क्युलेट वर्किंग लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ. नाही कॉलमचं आहे का? कॉलमच्या मध्ये कुठे दिसली? ही दुसरा प्रॉब्लेम पेस्ट झाला. हे नाही कॉलमच्या मध्ये कुठे आहे? चौथा प्रॉब्लेम आहे ना? ओके ठीक आहे. डिझाईन इज सिम्पली सपोर्टेड वन वे स्लॅब. सर कॉलमच आहे. नाही आता आपलं चॅप्टर स्लॅबचं चालू नाही का? कॉलम झाले की किती सोडवायचे? नाही तेच म्हणतोय प्रॉब्लेम कॉलमचा आहे. हा हा असं आहे. नाही आता आपल्याला स्लॅबचं सोडवायचं. ते बहुतेक त्या आधीच चॅप्टर मधलं इकडे पेस्ट झालं. आता स्लॅबचं समोर. डिझाईन इज सिम्पली सपोर्टेड वन वे स्लॅब for a span of 3.5 meters. Carry live load of 2.0 kilonewton per meter square. And cover finish 0.75 kilonewton per meter square. Of support is 250. Concrete and steel grades are and steel grades are 20 and FE for 1. Assume modification factor
1.4 draw net sketch of your design. कळलं का? ठीक आहे, 15 मिनिट राहिल्यात. 15 मिनिटात प्रॉब्लेम हा संपवायचा आहे फास्ट मध्ये. डायरेक्टली स्टेप 1 घेतो मी, काय लिहित बसत नाही. स्टेप 1 डेप्थ कॅल्क्युलेशन. डेप्थ कशी कॅल्क्युलेट करणार? पहिला आहे स्लॅब 3 मीटर बस स्पॅन झाला 3500 भागिले 20 इंटू मॉडिफिकेशन फॅक्टर. मॉडिफिकेशन दिला 1.4 म्हणजे डेप्थ किती झाली? 125. 125 mm. Assume cover 20 mm. D is equal to cover plus diameter of bar. 125 plus 20 म्हणजे 145. 145 आणि 12 भागिले 2 म्हणजे 6. 151 ते 155 करतो. डेप्थ अवेलेबल इज इक्वल टू 155 वजा 20 भागिले 6. 155 20 गेले, 135 6 गेले, 129. Effective depth, effective length is equal to minimum of following. LE is equal to fair span plus depth effective 3.5 meter plus 0. Effective depth किती 0.129 म्हणजे किती झालं 3.629 बरोबर आहे. इफेक्टिव्ह लेंथ स्क्वेअर स्पॅन प्लस बेरिंग 3.5 प्लस बेरिंग किती दिले 250 दिले. 3.5 प्लस 1 3.5 प्लस 7 5 मीटर. लोड कॅल्क्युलेशन. डेड लोड इज इक्वल टू एरिया इंटू इंटेन्सिटी. एरिया किती 1 इंटू 0. आणखीन एक चुकते बरं का इथं. काय चुकते सांगा. तिथं जे आपण 109 घेतो की नाही ओव्हरऑल डेप्थ घ्यायला पाहिजे. बरोबर आहे का? इथं आधीच्या प्रॉब्लेमला पण चुकलं. कारण का एरिया इंटू इंटेन्सिटी आहे ना. ही डेन्सिटी त्याची 25 किलोमीटर पर मीटर क्यूब आहे. ठीक आहे. आता झाल्यावर मग असू दे. इथून पुढे लक्षात ठेवा. इथं जी डेप्थ घ्यायची आहे ती ओव्हरऑल डेप्थला घ्यायची. म्हणजे इथे किती आहे ना 0.155 म्हणजे किती झालं 3. लाईव्ह लोड किती दिलाय? लाईव्ह लोड दिलाय 2 किलोमीटर पर मीटर स्क्वेअर म्हणजे आहे तसं.
आणि फ्लोअर फिनिश 0.75 दिले न्यूटन पर मीटर ठीक आहे. टोटल लोड झाला 5.875 5.875 6.555 फॅक्टर्ड लोड 9.8925 बेंडिंग मोमेंट कैलकुलेशन डिजाइन बेंडिंग मोमेंट WD into L square divided by 8 is equal to LE किती आले आपलं 3.629 भागिले 8 16.28 check depth 16.28 10⁶ 0.38 AD square 16.28 0.38 into 10⁶ divided by 0.38 into 20 into 1000 76.80 डेप्थ प्रोव्हाइडेड किती 129 डेप्थ रिक्वायर्ड 76.80 रेनफोर्समेंट डिटेल्स काढायचे AST is equal to 0.5 FCK upon F1 फॉर्म्युला पुट करा म्हणजे किती आलं 0.5 into 20 divided by